हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? मी मजेत आहे. तुम्ही पण छान असाल अशी आशा आहे. होप तुम्ही सगळे छानच असणार. आल्याचा काढा बनवला आहे माझ्यासाठी आणि विनायकसाठी चहाला ठेवलाय. तो आता कॉल आला ऑफिसचा म्हणून रूम मध्ये गेलाय. कॉल अटेंड झाला की मग त्याला मी चहा देईन. मी आता कशाई प्यायला लागली आहे. कशाई नाही, आल्याचा काढा आहे हा. विनायकला चहासाठी ठेवलेला आहे. चहा झाला की त्याला देईन. त्याचा कॉल सुरू आहे त्यामुळे तो रूम मध्ये गेलाय कॉल अटेंड करायला. अन्वी स्कूलला गेलेला आहे. आज त्याचा हाफ डे आहे. 12:30 वापस येईल तो. त्यानंतर मग काही धमाल धमाल दिवसभर घरामध्ये. अन्वीच असलं की कसं घरामध्ये दंगा 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 असतो. चला तर मी कशाही पिऊन घेते. गीतांजली विनायक सिंदगी नाव नाही सांगणार परत. जर माझं खरं झालं तर, खरं नाही झालं तर सॉरी. बर, काय करायला लावायचं आंटीनं? दोडका आहे, भेंडी आहे, फ्लावर आहे. दोडका म्हणजे हिरेकाई. भेंडी कशी ड्राय का मी बनवलेलं जैन स्टाईलनं? जैन स्टाईल करूया का तसं? त्यांना भाजून ठेवायला सांगते, मग नंतर मी फोडणी टाकते. त्याला मसाला रेडी करायला सांगते. ब्रेकफास्टसाठी मस्त असा कुरकुरीत पेपर डोसा तयार आहे. पोळी डोसा आहे हा. ब्रेकफास्टसाठी ऑप्शन्स बघा काय काय बनवलेत आज मी. डोसा आहे, हे बटाटोचं बनवलंय पोयता राईस सोबत खायला. पोहे आहेत, पोयता राईस आहे. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मग मी रांगोळी काढली मस्त अशी. बऱ्याच दिवसांनी रांगोळी काढली आहे आज. असं काही मूडच होत नाही रांगोळी काढण्यासाठी दररोज. मग आज म्हटलं चला मस्त अशी रांगोळी काढून घेऊया, पूजा करूया. कसं झालंय पोयता राईस? छान झालंय. मस्त झालंय ना? फ्लेवर वेगळाच आहे. वेगळं आहे. मस्टर्ड ऑइलचं आहे. ऑफिसचं टायमिंग काय आहे तुझं? 11:30. 11:30. 11:30. खोटं बोल नको. 11:30 to 10:30. 12:30. 12:30. 12:32. मग आता का लॉग इन केलं? परत यायला पाहिजे ना. म्हणून म्हणून. घरात नसलं की 11:30 सॉरी लॉग इन करायचं. मग काय मग काय इतक्या उशीर आणटी उरत्या. इतका वेळ तू तुझं मी टाइम घेतलं आणि आता काम करत बसले काय? आपण दोघंच आहे. होय की? टाइम स्पेंड करून नाही वाटत? मग करायला की काय करायले हे करायले हे करायले. बोल की. काय बोलू? बोलायला लागले की. ती स्वयंपाक करून गेलेले आहेत. आज स्पेशल अशी भेंडीची भाजी बनवली, दाखवते तुम्हाला. हा अँगल भारी वाटतोय ना? हे बघा, जैन स्टाईल भेंडी मसाला. यम 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 यम. हे पण बघा कसं उडवलंय सगळं. काल रात्री धुवून काढलेलं सगळं. आता हे म्हणणार हे काळं काळं दिसतंय, धुतलं नाही, हे जात नाही. आणि हे कॅमेरामध्ये जरा जास्तच दिसायला लागलं काळं काळं. समोर नाहीये एवढं. इकडं बनवलंय पीनटची चटणी, शेंगदाण्याची चटणी. टेस्टी. शेंगदाण्याची चटणी एकदम भारी बनवतात आंटी. मी पहिल्यांदा कधीच खाल्ली नव्हती. त्यांनी बनवल्यापासून मग मला पण आवडायला लागली. आमच्या घरात हा एक प्राणी आहे ज्याला सगळं आवडतं. काय पण करा सगळं खातोय. कुठली पण भाजी करा सगळं खातोय, फक्त थालीपीठ सोडून. थालीपीठ पण आवडते कारण जरा तिखट पाहिजे. होय काय? झणझणीत. चला भात बनवून घेते. भात बनवण्याची ही न्यू स्टाईल तुम्ही पण शिकून घ्या. तुला गेस करायचं याच्यामध्ये काय आहे? बघितलंस तू? खरं सांग. मगाशी न्यू चॉप बोर्ड, स्टेनलेस स्टील. अनबॉक्सिंग करूया याचं. चॉप. दिसतंय का कॅमेरामध्ये? ओके. पॅकिंग तर छान आहे. छान वाटतंय. वाव, मस्त आहे. मोठं आहे आणि केवढं हे. हा आहे माझा न्यू चॉपिंग बोर्ड. जुना होता, चांगला येतो, पण स्टील मध्ये स्विच करूया असं वाटलं. कारण काल मला एक किडा दिसला होता माझ्या चॉपिंग बोर्ड. छोटासा, एकदम छोटा, डोळ्यांना न दिसणारा. असा 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 चालत होता. मी चिरायला घेणारच होती, इतक्यात मला तो दिसला. मला आपण म्हणलं की त्याला किडे आले. स्टीलला तसं काय अट्रॅक्ट होत नाही ना. धुतलं की व्यवस्थित स्वच्छ पण होत आहे आणि बॅक्टेरिया पण अट्रॅक्ट होत नाही. काही नाही. लोगो कसलं भारी आहे यांचं. हे बघ दिसतंय का तुला?
बघितलं नव्हतं ना तुम्ही? नाही. अन्वित आता स्कूल मधून आलाय. आज जरा असं लवकर आलाय पण लेट झालं. 12:30ला सोडणार होते. हलवू नको. आणि हे आम्ही काय बनवलंय, ओपन कर स्लोली. आणि हे कसं करायचं, थांबाचं नाही. तू कॅमेरा पकड, मी करते. हे प्लेट लांबूनच दाखव, त्याच्या जवळ आण नको. दिसतात? प्लेट याच्यावरती झाकायची आणि हे उलट करायचं. खरं? तू बघतोयस का? बघू एक मिनिट. तसं हात घाल नको. पुडिंग पुडिंग. पण हे तुटलंय. इट्स ओके. हे बघा कसं हलतंय पुडिंग. हे ओ तुटलं वाटतं आता. मनानं ओपन व्हायला लागलंय हे. काढ घे. रेस्ट कर तू पहिल्यांदा. सबस्क्रायबर्स ना. हा ओके. तू खा आता. पडल खाली. त्याला काय कारनामा केलायस? दोडका तोडून ठेवलाय माझा. आणि लाड करायला मला मम्मा. लाड म्हणजे असंच लाड केलं. दोडका तोडला म्हणून नाही लाड. तोडू नको सोड. क्युटी पाय. उठ 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 उठ. तू पण ये जेवायला, मला दहीभात खायचं. दैवत केलंय की. घे चल. लात 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 लावाय, लात द्यायची नाही देवाच्या ह्याला. तू पण ये आधी. आता भूक नाही. बुंदी पाहिजे रे त्याच्यासोबत. हे बघ इथं बुंदी. चल घेऊन मी बुंदी देते. बरं हे घेऊन जा, तुम्ही ताट आणते. दही भात खायची इच्छा झाला अन्वितला आणि त्याच्यासोबत बुंदी. तसं नाही करायचं फूड. बस जे गाठ बसतंय तसं ओढलं तर. इकडं साईडला घेऊन का, छान नाही लागत. बस बस, नंतर घे पाहिजे तर. एकदम ओतून घेऊ नको. हातानच का? मग हातानच खायचं का पायानं खातेच? चमच्यानं खायचं ना. आवर पटकन खाऊन दाखव. नाही छान नाही? खरं सांग. आणि बुंदी खा की त्याच्यासोबत. काय म्हणलास आता? तोंडात काय घातलंय? काय भेंडी गिंडी घातलीस काय? हा दुसरं म्हणलेलं आता. या जेवायला सगळेजण जेवायला लागलोय आम्ही. आणि दही भात खातोय विथ बुंदी. आम्ही शेंगदाण्याची चटणी, भेंडी, तू चपाती. पण घाल जरा बुंदी. नंतर घेते मी भातास, गरम गरम भातासोबत. लसूण, मोहरी हम्म. आणि कढीपत्ता, जिरा. सरसो तेल, जिरा, कशात घालायचं? कॅशो दही भात मध्ये. मी काय घातलंय? दही, मीठ, झालं. आणि काय बुंदी. उद्या पप्पा करून देतात काय मला व्यवस्थित? हो म्हणतोय. बघू की. बघ की करून देतो. पद्धतशीर करून देतात पप्पा तुला. हा कर. एक मिनिट. नाकात कुठे कॅमेरा? हे बघा अन्वितचे 2 दात यायला लागलेत. ते पहिले पडले नाहीत तरी पण नवीन यायला लागलेत आणि दुखायला लागले बाळाला आमच्या. परत ते कमी होतंय. एकदम येते तर दुखणार की फाडून फाडून. ते आता तुटलंय ना, सावकाश बाहेर येतंय ते. काल हेअर वॉश केला होता, मग म्हटलं चला आज हे स्ट्रेट करून घेऊया. मला स्ट्रेट हेअर्स खूप आवडतात, तुम्हाला माहितीच आहेत. अन्वितला इथं मिल्क पावडर खायची आहे म्हणून ओपन करून दे म्हणलं तुझ्या पप्पांच्याकडून ओपन करून घे. हे बघा किती छान दिसत आहेत स्ट्रेट हेअर्स. हेअर स्ट्रेट केल्यानंतर बघा किती लॉंग दिसत आहे. म्हटलं चला स्ट्रेट हेअर्सना थोडंसं फ्लॉन्ट करूया. मला असं कॉन्फिडंट फील होतं बरं का हेअर स्ट्रेट केल्यानंतर. दुपारी जेवण झोपलेले. ब्लॉग एडिट नाही केलं, काही नाही. थोडं राहिलंय, केलंय बऱ्यापैकी. आणि इथं 2 लोक आहेत ती काम करत बसले. हे बघा हे 2 लोक आहेत ती काम करत बसलेत इथं. हा मेन VIP पर्सन आहे. काय काम चाललंय रे? हा बघू. हा मेन काम चाललंय गेम शोधायचं, होय का नाही? अन्वितच्या फ्रेंडच्या घरी आलेलो आहे. अन्वितला खेळायचं होतं म्हणून घेऊन आली आहे. चंद्र बघा कसला भारी दिसतोय. एवढं कॅप्चर नाही होत कॅमेरामध्ये. खेळायला लागलेत मुलं. थोड्या वेळानं आता घरी जाऊ. त्याला पण घरी असं नको वाटतं ना, त्यामुळे मग घेऊन आले होते ते. नाही ना
मस्त असं वारा सुटलेला आहे, छान वाटायला लागलंय टेरेस मध्ये, मुलं खेळायला लागली. इकडे सनसेट लागला आणि या साईडला चंद्र आला. आता जान्हवीच्या फ्रेंडच्या घरी जाऊन आलो आणि येता येता एक राऊंड पण जाऊन आलो. विनायकला कॉल केलेला, त्यानं आम्हाला पिकअप केलं आणि एक राऊंड जाऊन आलो आम्ही. विनायकचं इथं काम चालू आहे मोबाईल मध्ये. बघू इकडं विभूती कसं लावून घेतलंय बघ मस्त पैकी. आणि अन्वित आंघोळीला गेलाय ऍज युजल. त्याला 2-2 वेळा आंघोळ करायला फार आवडतं. कधी कधी स्कूल मधून आल्या पण म्हणतो मम्मा आंघोळ करू का, आंघोळ करू का. बोल. होय होय तुझ्यापर्यंत नाही येत गे. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. उद्या भेटूया परत एका न्यू व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.